नमस्कार. मी शीतल बलभीम गायकवाड, गंगापूर गावची लोकनियुक्त सरपंच. 2022ला माझी सार्वत्रिक निवडणूक मध्ये निवड झाली आणि लोकांनी माझ्यावर विश्वास टाकून मला आणि माझ्या पूर्ण पॅनलला बहुमताच्या आधारे निवडून दिलेलं होतं. आणि मला गावामध्ये स्वच्छ, पारदर्शक आणि गावाच्या हितासाठी जे काम करायचे होते, त्यामुळे मी पण सरसावून ग्रामपंचायतमध्ये दररोज जाणं येणं, काम करणं हे करत होते. पण काही दिवसानंतर हे जे माझ्यासोबत सदस्य निवडून आलेले होते, त्यांची हळूहळू त्यांनी माझ्यावर मानसिक त्रास देणे, दबाव तंत्राचा वापर करणे, मॅडम सही हे प्रमाणपत्रावर दिलीच पाहिजे. जे प्रमाणपत्र मला द्यायचे पण नव्हते, तो मग अधिकार मला ग्रामपंचायतला ठेवला नव्हता, ते पण प्रमाणपत्र मला हे माझ्या सोबतचे जे सदस्य होते त्यांनी मला द्यायला सांगायचे. पण माझ्या अधिकारात बसत नसल्यामुळे मी त्यांना नकार देत होते. पण नाही मॅडम, गावाच्या हितासाठी ते केलंच पाहिजे, तुम्हाला गावाने निवडून दिलेलं आहे, तुम्ही गावाचे काम का करत नाही. मी त्यांना सांगत होते गावाच्या हितासाठी मी काम करेन, पण जे माझ्या नियमात बसतंय तेच करेन आणि जे मला अधिकार आहे तेच करत जाईन. पण नाही, ह्यांचं म्हणजे दबाव तंत्राचा वापर करणे, मानसिक त्रास घालून पाडून बोलण्याची ह्यांची भाषा, हे सर्व असं सुरळीत 1.5 वर्ष चालत गेलं. कामाचे ठराव त्यांच्याच मनाने घ्यायचे, मासी बैठका तेच ठरवायचे, नंतर तेच रद्द करायचे आणि मनमानी कारभार त्यांचाच होता. पण त्यांनी अविश्वासाच्या ह्याच्यामध्ये विषय टाकला की सरपंच पदावर असतानाही हे मनमानी कारभार करतात. पण स्वतः मी वैयक्तिक मनमानी कारभार कधी केला पण नाही. त्यांनी स्वतःने माझ्यावर तो लादला आणि ह्याच्या पलीकडे जाऊन त्यांनी तांडा वस्तीतले असतील कामं वस्तीनिहाय केले, जिथे लोकेशन पण नाही आणि घर पण त्या लोकांचे नाहीत की त्या आधारे काम मंजूर होऊन आलेलं होतं गावामध्ये. त्यांच्याच मनमानीने, त्यांच्याच बहुमताच्या आधारे त्यांनी गावालगत एक लगट नाली करून ते बिल केले. मी त्यांना विरोध केला तर ते म्हणतात, मॅडम आपण गावात काम करणार आहोत, गावाच्या हितासाठीच आहे की. मग मी त्यांना असं उत्तर दिलं की तांडा वस्तीतले जे कामं येतात ते लोकनिहाय येतात आणि त्या वस्तीसाठी येतात. तुम्ही एका साईडला करून हे गावाचं हित होत नाही. तुमच्या सोयीनुसार तुम्ही तुमच्या वार्डात ते गावा लोकांचं हित केलं का, तर तुम्हाला त्या वार्डात सदस्य म्हणून कायमस्वरूपी थांबायचं आहे, ही त्यांना मी बोलले. त्यानंतर मग नंतर ग्रामपंचायतला येणं, नंतर तुमचे मिस्टर हितच येतात, तुमचे घरचे हितच येऊन बसतात. कंपल्सरी माझे मिस्टर कधी ग्रामपंचायतला आले पण नाहीत आणि त्यांनी कारभारामध्ये कधी हस्तक्षेप केला पण नाही. मी स्वतः एक सुशिक्षित महिला आणि दलित आहे, त्याच्यामुळे मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे अधिकार दिलेत त्याचा मी इथे वापर करत मी माझा पदभार सुरळीतपणे चालवण्याचा प्रयत्न करत होते. पण ह्यांनी वारंवार मला त्रास देत गेले आणि त्या त्रासाला कंटाळून मी नंतर ह्यांच्यावर 39(1) ची बी जिल्हाधिकारी साहेबांना मी तक्रार केली होती, पण त्याचा काय त्यांनी आतापर्यंत निकाल दिला नाही. त्याला म्हणजे ह्यांची मानसिक त्रास अशी झाली की ह्यांनीच आपल्याला अपात्र करतील, मग आपण काय ह्यांना अपात्र करू नये म्हणून 11 सदस्यांना ह्यांनी कन्व्हिन्स करून ह्यांनी माझ्यावर अपात्रतेचा गुन्हा म्हणजे प्रस्ताव दाखल केला. तो प्रस्ताव दाखल केल्याच्या नंतर मला दुसऱ्या दिवशी मला तलाठी साहेबांनी नोटीस दिली की मॅडम तुमच्या विरुद्ध अपात्रतेचा प्रस्ताव दाखल केलेला आहे आणि 24 तारखेला तुमची कलेक्टर साहेबांनी मीटिंग बोलवलेली आहे आणि तुम्हाला ही नोटीस आलेली आहे. त्या आधारे मी ती नोटीस घेऊन उच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी गेल्यानंतर मला ही दाद आणि हा न्याय दिलेला आहे त्यांनी. आणि ऑलरेडी अपात्र लोक असताना त्या अपात्र लोकाला ह्या पॅनल प्रमुखांनीच हाताला धरून अविश्वासाचा प्रस्ताव दाखल केलेला आहे. मग कायद्यातच ते बसत नसल्यामुळे न्यायालयानं पण माझ्या सारखा निकाल जाहीर केलेला आहे. त्याच्यामुळे मला न्याय मिळालेला आहे आणि सत्याची बाजू कुठंतरी खरी असते, त्याच्यामुळे सत्याचाच न्याय होतो आणि कायदा टिकत असतो. गंगापूर ग्रामपंचायत तालुका जिल्हा लातूर येथील सरपंच शीतल गायकवाड यांच्या विरोधात जो अविश्वास ठरावाची नोटीस आणि अविश्वास ठरावाची बैठक आज रोजी म्हणजे 24/2/2025 रोजी तहसीलदार लातूर यांनी आयोजित केली होती. त्या बैठकीला माननीय उच्च न्यायालयाच्या खंडपीठ औरंगाबाद ह्या ठिकाणी आम्ही आव्हान दिलं होतं. याचिकेमधील मुद्दे असे होते की ऑलरेडी जे 11 लोक, ज्या 11 सदस्यांनी अविश्वास ठरावाची नोटीस पाठवलेली, त्या 11 लोकांपैकी 5 सदस्य हे जात वैधता प्रमाणपत्र मुदतीत दाखल न केल्यामुळे अपात्र ठरलेले आहेत आणि त्याबद्दलची कारवाई सुनावणी ही माननीय तहसीलदार आणि माननीय जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात सुरू आहे. असं असताना जे कायद्याने अपात्र ठरलेत असे लोक, असे सदस्य
ज्यांना सरपंचाविरुद्ध अविश्वास ठरावाची नोटीस किंवा अविश्वास ठरावाची बैठक आयोजित करण्याचा कुठलाही अधिकार नाही आहे, कायदेशीर अधिकार नाही आहे. तसेच सरपंच हे मागासवर्गीय असल्याकारणाने त्यांना कामकाज करून दिलं जात नाही, त्यांच्या कामात हस्तक्षेप केला जातो. त्याबद्दलच्या तक्रारी सरपंचांनी जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त असतील किंवा CO असतील यांच्याकडे केलेल्या आहेत, परंतु त्याच्यावरतीही काही कारवाई केलेली नाही आहे. आणि म्हणून अशा ह्या काही मुद्द्यावरती आम्ही माननीय उच्च न्यायालयामध्ये अशा पद्धतीची याचिका दाखल करून अविश्वास ठरावाला स्थगिती द्यावी, तो अविश्वास ठरावाची बैठक रद्द करावी अशी विनंती माननीय न्यायालयाला केली असता माननीय न्यायालयाने आज रोजी सुनावणी होऊन तो आदेश, जी बैठक आहे त्या बैठकी स्थगिती दिलेली, 2 आठवड्यासाठी स्थगिती दिली आहे व प्रतिवादींना नोटिसा काढून 2 आठवड्याने म्हणजेच 10 मार्च 2025ला सुनावणी ठेवलेली आणि प्रतिवादींना नोटिसा बजावलेल्या आणि पुढील सुनावणी आता 10 मार्च रोजी होणार आहे. अपात्र करण्याची जी नोटीस आहे ती आम्हाला देण्यात आलेली आहे. तुमचे काही सदस्य आहेत त्या सदस्यांना यापूर्वीही तहसीलदारांनी नोटिसा पाठवल्या होत्या. तुमचं म्हणणं मांडण्यासाठी त्यांना तिथं बोलवलं सुद्धा होतं. मात्र आपले जे सदस्य आहेत ते त्या ठिकाणी उपस्थित झाले नव्हते आणि त्याच्यामध्ये सरळच त्यांनी सांगितलं होतं की जर सदस्य उपस्थित झाला नसेल तर तो त्याचा काहीही म्हणणं नाही म्हणून एकतर्फी निकाल देण्यात येईल असं सुद्धा त्यांच्याकडून म्हटलं होतं. नाही, ज्या सदस्यांना या नोटिसा आल्या होत्या त्यांनी त्यावेळी ते हजर राहिले. फक्त त्यांनी पोहोच घेतली नाही. जी काय आपलं व्हॅलिडिटीचा हे असतं ते त्यांनी त्या ठिकाणी दिलं आहे आणि दिलं असतानासुद्धा फक्त त्याची पोहोच न घेतल्यामुळं त्यांनी पुन्हा नोटिसा काढल्या, पण पुन्हाच्या नोटिसा त्यांना काही मिळालेल्या नाहीत आणि न मिळताच त्यांनी अपात्रता जे आहे ते अचानकपणे 24 तारखेला दुपारी 2 वाजताच आमच्याकडे आणून दाखवली. त्याच्यावर काही नोटिसीवर रिसिव्ड घेतलेले जे सदस्य आहेत त्यांचे स्वाक्षरी आहेत, त्याच्यावरती रिसिव्ड घेतलेले स्वाक्षरी आहेत आणि तुम्ही जसं म्हणता की 5 सदस्यांनीही जातवैधता प्रमाणपत्र हे दाखल केलेत. मग त्याचं काय पुरावे आहेत का आपल्याकडं? नाही, त्यांच्याकडे ऑलरेडी जातवैधता प्रमाणपत्र आहेत चौघांकडे. एकाचं नव्हतं तर त्यांनी ते त्या ठिकाणी दाखल केलं होतं आणि त्यांनी दाखलही करून घेतलं होतं आणि त्यांनी 30 दिवसाची मुदत त्यामध्ये असते. 13 तारखेला दाखल केलं आहे फेब्रुवारीला. ते 13 मार्चपर्यंत आपण जर पूर्ण नाही केलं तर तुम्ही अपात्र होऊ शकता असं त्याच्यावर स्पष्ट उल्लेख आहे. पण तसं न होताच हे अचानकपणे 24 तारखेला दुपारी 2 वाजता आम्हाला कळवण्यात आलं की ही 5 सदस्य अपात्र केलेत आणि त्यामुळे ही बैठक होऊ शकत नाही. अपात्र झालेल्यांची यादी आमच्याकडे दिलेली नाही. फक्त 5 लोक अपात्र झालेत एवढंच त्यांनी त्या ऑर्डरमध्ये लिहिलेलं आहे. तर जावं लागेल कोर्टात आम्हाला. काय ते कोर्टातून बघावं लागेल आम्हाला काय तुमची भूमिका काय असणार आहे तुमची? आणि आमची जर अपात्र असते तर खरं तर 18 तारखेला आम्ही दाखल केलं आहे. ते जे नोटिफिकेशन निघालं आहे अपात्रतेचं ते 14ला दाखवलं जाते. आम्ही पत्र 18 तारखेला दिलं आहे. बैठक 24 तारखेला आहे आणि अचानकपणे 24 तारखेला दुपारी आम्हाला हे हायकोर्टाचं नोटिफिकेशन दाखवलं जातं आहे आणि त्यात 5 लोक अपात्र आहेत असं दाखवलं जातं आहे. कुठलाही नामोल्लेख त्या ठिकाणी नाही. हा खरं तर खूप मोठा अन्याय आहे. जिथं कुठं जे कोणी अधिकारी असतील किंवा संबंधित असतील त्यांनी हे केलेलं एक वेगळं काम आहे असं आम्हाला वाटतं. खरं तर ही जबाबदारी घ्यायला कुणीही तयार नाही. ही आम्ही आमचे जे आमदार आहेत विलासरावजी देशमुख साहेब यांच्याकडेही मांडू. आमचे जे खासदार आहेत शिवाजीराव काळगे, डॉक्टर शिवाजीराव काळगे यांच्याकडे आम्ही ते मांडू आणि आम्ही हायकोर्टाचा दरवाजा पुन्हा ठोठावू एवढंच याने. देशाला स्वातंत्र्य मिळून आज 75 वर्ष झालेत आणि 75 वर्षानंतर सुद्धा एका दलित महिलेला न्याय मागण्यासाठी आज कोर्टाचे दरवाजे ठोकावे लागत आहेत. परिस्थिती अशी आहे की जी दलित महिला आता आहे ती काँग्रेसच्या पॅनल म्हणजे आता जे आंदोलन करत आहेत या ठिकाणी यांच्या सोबतच निवडून आलेली आहे. ही महिला निवडून आल्यानंतर उच्च शिक्षित महिला आहे. ह्या सध्याच्या ग्रामपंचायतच्या सदस्यामध्ये माजी जिल्हा परिषद सदस्य, एकाची पत्नी पंचायत समिती सभापती राहिलेले आहेत, माजी सरपंच असे सर्व काँग्रेसचे पदाधिकारी आहेत. हे भ्रष्टाचाराचे सर्व लांडगे एकत्र येऊन एका दलित महिलेला चांगलं काम करण्यापासून रोखत आहेत. पहिल्यांदा सुरुवातीला निवडून आल्यानंतर त्यांच्याच पॅनलमध्ये महिलांनी भरपूर मदत केली त्यांना चांगलं काम करण्यासाठी. पण ह्या लोकांनी गावात एवढा अतोनात भ्रष्टाचार चालू केला. तुम्हाला सहज एक उदाहरण सांगतो. अंगणवाडी लहान लेकराचे जे अंगणवाडी साहित्य आहे 2 लाखाचं अंगणवाडी साहित्य आणलं, 6.5 लाखाची बिलं उचलले. महिला बाल कल्याण अधिकाऱ्यांनी लातूरच्या ठपका ठेवला ग्रामपंचायतच्या ह्याच्यावर ग्रामविकास अधिकाऱ्यावर. तेवढंच उदाहरण नाही
वडर वस्ती कुठं असते? वडर वस्ती आमच्या गावाच्या बाहेर आहे. तर अशा वडर वस्तीचा सर्वच निधी या जिल्हा परिषदच्या माजी सदस्याने स्वतःच्या वार्डामध्ये पूर्णपणे खर्च केला. असे कित्येक काम आहेत. लाखो करोड रुपयाचा भ्रष्टाचार या महिला सरपंचांनी अडवण्याचा प्रयत्न केला तर मागे 4 महिन्यापूर्वी ग्रामसेवक बदलला तर लगेच सही नमुना 4 महिने दिला नाही दलित महिलेला. 3 ते 4 महिने गावचा पूर्ण कारभार ठप्प करण्याचं काम या सत्ताधारी मंडळींनी एकत्र येऊन केलं. त्यामुळे या दलित महिलेनी गेल्या वर्षी हे 10 सदस्य अपात्र आहेत म्हणून कमिशनर साहेबाकडे अर्ज केला. त्याच्यावर प्रक्रिया चालू आहे. ही प्रक्रिया चालू असताना त्यांना लक्षात आलं की आता आपण अपात्र होतो. मग हे सर्वजण जी देशात राहुल गांधी पासून इथपर्यंत जो भ्रष्टाचार काँग्रेसवाले करत आहेत, मुळात हा भ्रष्टाचार जो आहे ह्याला टाळण्यासाठी ही महिला नको म्हणून मग ह्या सर्वांनी एकत्र येऊन कायद्याचा आधार घेऊन एक विरोधी पक्षातला सदस्य फोडला. त्याला सांगितलं की तू दलित आहेस, महिला आहेस, तुला आम्ही पुन्हा सरपंच करू. ह्या नावाखाली फोडून, बहुमताच्या नावाखाली फोडून आता अविश्वास ठराव दाखल केलेला आहे. दुर्दैव तुम्हाला सांगतोय, गंगापूरकरांचंही दुर्दैव आहे आणि दलित समाजावर होणाऱ्या अन्यायाचं सुद्धा दुर्दैव आहे. दलित समाजातले पूर्ण लातूर जिल्ह्यातले नेते सुद्धा आज निशंडपणे बसलेत. का बसलेत मला हेच सुद्धा कळत नाही. कारण एवढा एखाद्या दलित महिलेवर जर अन्याय होत असेल आणि तिला कारभार करू देत नसेल, अहो मध्यंतरी तिच्यावर व्हॉट्सअपवर टीका केली. ती व्हॉट्सअपवर टीका करणारे हरामखोर तर असे इकडे तिकडेच फिरत आहेत. दलित महिलेवर तुम्ही असला भाषेमध्ये टीका करता, दलित महिलेबद्दल अपमानजनक बोलता. असं असताना सुद्धा कायदा, जिल्हा प्रशासन कोणीही साथ देत नाही. जिल्हाधिकाऱ्याला अनुसूचित जाती आयोगानं नोटीस पाठवलेली गेल्या वर्षी 8व्या महिन्यामध्ये, अजून त्याच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई नाही. अशा परिस्थितीमध्ये ही महिला एकाकी पडली होती. आम्ही तर त्या महिलेची विरोधी पक्ष आहोत, विरोधातले आहोत आम्ही तर. पण आम्ही ठरवलं, त्या महिलेने आम्हाला सांगितलं की आम्हाला चांगल्या कामात मदत करा. आम्ही चांगल्या कामात मदत करण्याचा नेहमीच प्रयत्न या ग्रामपंचायतच्या माध्यमातून केलेला आहे. पण हा जो अविश्वास ठराव आहे हे दाखवणं वेगळं आहे. ही सर्व भ्रष्टाचारी लोकांची टोळी एकत्र येऊन ह्याच्यामध्ये जिल्हा परिषद सदस्य राहिलेले, माजी सरपंच, सभापतीचे मिस्टर, माजी उपसरपंच, ही असे सर्व लोक एकत्र आले. त्यांना पैसे खाण्यासाठी वाव सुटत नाही म्हणून एका दलित महिलेवर अन्याय करून अविश्वास ठराव आणण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि याला कुठंतरी उच्च न्यायालयाने दखल घेतली आहे. जिल्हा प्रशासनाने नाही दखल घेतली, उच्च न्यायालयाने कुठंतरी दखल घेतली म्हणून आज कुठंतरी थोडाफार न्याय मिळालाय. पण हा न्याय अल्पसा आहे. जोपर्यंत हे भ्रष्टाचारी जेलमध्ये जात नाहीत, जोपर्यंत एखाद्या दलित महिलेला पुढी करून भ्रष्टाचार करण्याचा प्रयत्न करतात, अशा लोकांना प्रशासनाने असेल, कायद्याने असेल किंवा उच्च न्यायालयाने असेल, ह्याला मोकळं सोडता कामा नये. कारण असे जर हे गाव गुंड पोचले गेले प्रत्येक गावामध्ये, चोर जर असे एकत्र येऊ लागले प्रत्येक गावामध्ये, तर दलित महिलांना काम करता येणार नाही, पुढल्या ओपन महिलांना काम करता येणार नाही. हे सुद्धा प्रशासनाने लक्षात घेण्याची गरज आहे. धन्यवाद.